हा आहे आणखी एक सुंदर दिवस आणि शहरावरचे आणखी एक संकट। शहरातील एका प्राचीन इमारतीवर हल्ला झाला। तो राक्षस आहे ज्याने प्राचीन इमारतीवर हल्ला केलेला आहे। त्याच्या मनात प्राचीन गोष्टींच्या प्रती केवळ द्वेष भरलेला आहे। राक्षसाचे हे दुष्कृत्य हिंदू रेव्हेंजर्स यांच्या गणेशने पाहिले। गणेशने लगेचच टीम लीडर गीताला ही माहिती दिली आणि मग सर्व हिंदू रेव्हेंजर्स एकत्र येऊन त्या दुष्ट राक्षसाच्या विरोधात लढले। गणेश आणि नारायण यांनी सर्वप्रथम त्या राक्षसावर वार केला। त्यानंतर हिंदू रेव्हेंजर्स विरुद्ध राक्षस हे युद्ध अनेक तास चालले। राक्षसाची शक्ती भरपूर होती, पण तरीही हिंदू रेव्हेंजर्स त्याला पुरून उरले। जमिनीवरचे हे युद्ध कधी आकाशात जाऊन पोहोचले हे कळलेच नाही। तासांचे युद्ध आता संपले। शहराच्या मध्यभागी एक मोठा स्फोट झाला आणि दुष्ट राक्षसाचा सर्वनाश झाला। तर अशा प्रकारे हिंदू रेव्हेंजर्स यांनी आणखी एकदा शहराचे रक्षण केले।